कोंढव्यातील संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने सांगितलेला कुरिअर बॉय प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। दरम्यान घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा स्प्रेचा वापर झाला नाही। याशिवाय तरुणीच्या मोबाईलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून त्याखाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच लिहिल्याचे कबुली दिली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले। पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे। तो गेल्या वर्षभरापासून पीडितेच्या संपर्कात होता। दोघांची ओळख समाज मेळाव्यात झाली होती। त्यांचा एकमेकांशी फोन आणि सोशल मीडियावर सतत संपर्क सुरू होता। तो तिच्या घरी येत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले। इतकेच नव्हे तर तो अनेकदा तिच्या घरी फूड डिलिव्हरी ॲपवरून पदार्थ ऑर्डर करून पाठवत होता। सोसायटीमध्ये येताना आणि 8:45च्या सुमारास बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। पोलिसांनी त्याचा फोटो दाखवला असता तरुणीने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले। मात्र ती काही वेळ स्तब्ध झाली। तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला, असा प्रश्नही तिने पोलिसांना विचारला। ओळखत नाही हे उत्तर देण्यापूर्वी 1 ते 2 मिनिटं ती स्तब्ध झाली होती। त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला। तांत्रिक तपासात स्पष्ट झाले की आरोपी तरुण तिच्याच बोलण्यावरून घरी आला होता।